सो गाईज आता तुम्ही विचार करत असाल की आपण चाललोय कुठे. तर नमस्कार, आता आपण आलेलो आहे या बोटीमध्ये. तो बोटीमध्ये तुम्हाला दाखवतो. बोटी म्हणजे मच्छीची बोटी नाही, काय पण काय विचार करता. आता तुम्हाला मी दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता, हा आपला नजारा आहे. तर इथून पूर्ण असा समुद्र असा दिसतंय तुम्हाला. तर मी डायरेक्ट बोटीपासून सुरुवात केली, पण आता तुम्हाला मी A to Z एक 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 सगळं दाखवतो. म्हणजे सुरुवात कशापासून करायची. तर इथं तुम्ही बघू शकता, हे असा आरसा आहे आणि इथं बेसिंग आहे. काय तोंड बिंड धुवायचं असेल तर तुम्हाला असा सगळं दिलेला आहे. म्हणजे आणि ज्याला नाही धुवायचं तोंड तरी नका धुवू. साबण पण आहे. ही गेस्टची साबण आहे याच्यात. तर मला असं वाटतं की हे बघा, हे खाऊ नका, काजू कतली समजून खाऊ नका. ही विनायकने मागच्या व्लॉगची मी त्याला जेवणावरून बोललेलं ना, ती गोष्ट त्यांनी एकदम मनावर घेतली आणि त्यांनी आणला बाई क्रूजवर. भाई आणला, मान्य करताय. थँक्यू भाई. वेलकम. टी शर्ट भारी. टी शर्ट आवडला. न्यू ब्रँडचा. हा नवीन ब्रँडचा टी शर्ट आहे, रॉली रिच. भारी आहे कपडा. ही लय मेहनत घेतली याच्यासाठी. क्लास वाटतंय. म्हणजे माझी सुंदरता आहे ना, एक कपडे घालून लय निखारते. मी कधी कधी ना एक कपडे घालतो आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारतो, का रे मी तेव्हा एवढा सुंदर आहे का देवा. देवाने तुला एक नॅचरल लुक दिला भाई. मला तर असं वाटतं तू नॅचरली. हा ना, नॅचरल लुक आहे. मला पण नॅचरल, दोघं एकदम नॅचरल लुक दिला देवाने. मला काय माहिती. अरे मी यंग पण दिसायला लागलोय. म्हणजे असा मी खूप सुंदरतेचं मला असा हे व्हायला लागला. मला आता कधी कधी भीती वाटते की मी का एवढा सुंदर आहे. माझी स्किन पण अशी ग्लो करायला लागली हळूहळू. मला भीती वाटते मला नजर बिजर लागायची. मी टिक्का पण लावलाय. उतार करते ना, उतारा पण करते मी. पाठीत पोरी छेड काढतील तुझ्या. नाही, पोरीपासून लांबला छेड काढतील बाई पोरी. मी काळा टिक्का पण लावलाय माझ्या पाठीला. पण बाई ते मरू दे, ते विषय मरू देत. आपण ज्या कामासाठी आलोय आता तुम्हाला आम्ही क्रूज दाखवू. तुम्हाला काय क्रूजचा विषय कसा आहे, काय सगळं दाखवू. कसा क्रूजचा विषय आहे, काय त्याच्यामध्ये क्रूजमध्ये काय काय घडतं, कसं काय होतं आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये दाखवणार आहे ना, तेवढं कोणी दाखवलं नसेल आयुष्यात. म्हणजे आम्ही जेव्हा पण म्हणजे मी स्पेशली कारण मी लई ठिकाणी फिरलेला माणूस आहे. ठीक आहे, मी भटक्या माणूस आहे. मी 12 गाव फिरलेला माणूस आहे. 12 गावचं पाणी पिलेला माणूस आहे. मी इजिप्त, जपान सगळ्या गोष्टींचे पाणी पिलेले. पण आम्ही जेवढ्या ठिकाणी गेलो होतो ना, कुणीच एवढे परफेक्ट व्लॉग नव्हते बनवले. पण आता इथं आलोय ना आम्ही, तर आता आम्ही तुम्हाला A to Z म्हणजे सगळं दाखवू. त्या कॉर्डेलिया क्रूजच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न. हा, एक प्रामाणिक प्रयत्न असेल तो. कारण आम्ही एकदा गेलो ना कुठं, मग आम्ही परत येत नाही तिथं. आम्ही परत येणार नाही इथं. ही आमची शेवटची या क्रूजमध्ये वेळ. आम्ही परत नाही येणार. पण तुम्हाला आम्ही सगळं दाखवू. म्हणजे तुम्ही आल्यावर तुम्ही बोलाल, हे तो बघतो ती गल्ली विनायक माळीने दाखवली ती. अरे तो बघतो दरवाजा विनायक माळीने दाखवला होता. ते विनायक माळीने दाखवलं होता. असा एक तो हे झाला पाहिजे. आम्ही आमचा एक स्टिकर पण आम्ही जाऊ. तिथं मी लिहिलंय पण माझं नाव लिहून पेनाने नाव लिहिलंय. तुम्हाला एक आठवण एक आमची 50 वर्षानंतर जरी तुम्ही आला इकडून तेव्हा असली तरी पण आमचं नाव तुम्ही ओळखून तुम्ही एक आमचा एक स्मरण करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता, आपण आता चाललेलो आहे क्रूज भटकंतीला. आणि क्रूज भटकंतीमध्ये तुम्हाला मी दाखवतो की काय काय या बोटीमध्ये. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो. आता इथं प्रत्येकाचे डेक प्रमाणे लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता आता हे गेस्ट केबिन वगैरे लिहिलेलं आहे इथे. म्हणजे जे 8100चे तिकडे रूम आहेत, इकडेचे बाकीचे इथं रूम आहेत. म्हणजे आपल्या इकडची लोक डायरेक्ट लग्न झाला का मालदीवला जातात. लग्न झाला चला मालदीवला. तशी लोक लग्न झाला चला क्वाड्रिलिया क्रूजला. तर असा विषय, लग्न झाला चला क्वाड्रिलिया. हायला दुसरं दाखवतो तुम्हाला. आता हा आपण 8वा फ्लोअर आहे. तर आपण आता, मला आधीच माहिती होती ही गोष्ट, विनायकच्या पाठी आल्याने फालतूगिरी होणार नाही. अरे मी सांगून दमलो भाई, तुला सांगून दमलो. तर बोलते तरी नाही रे, अजून नाही चालू झाला, कोण ना आलंय. अरे सांगते तरी ऐकत नाही. 4 वाजता कोण जेवायला भाई. मी इथून काच उघडून फेकून देईल तुला. ज्या माणसाने आणलंय ना त्या माणसाला रिस्पेक्ट दे, समजलं का. रिस्पेक्ट आहे भाई. घे ना लिंबू पाणी. मी भरतोय ना पोट याच्याने. मी या लिंबू पाण्याने पोट भरतोय ना, तू भर ना. अथक प्रयत्नानंतर एवढी ना म्हणजे आतुर अशी पिळपिळ करत होती. एवढी भूक लागली होती मला. पण आता फायनली भेटला. आणि आम्हाला वाटलं हे पैसे देऊन घ्यायचं आहे. तर आम्ही बोललो वेअर शुड बी पे. तर तो बोला सर इट्स कॉम्प्लिमेंटरी. मी बोला हा भारी काम आहे. सो ह्या गोष्टीमध्ये एक नंबर गोष्ट आहे, मला आवडली. एक नंबर.
ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का, इथं तुम्ही बघू शकता आता त्या बाजूला या लोकांनी काहीतरी रंगारंग कार्यक्रम ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता पूर्ण लोक अशी झुमबिमत आहेत सगळी. तर तुम्हाला मी दाखवतो आता तो विषय काय आहे. इथं दर संध्याकाळी रात्री कसे कुत्रे जागे होतात पिसळल्यासारखे, तसे इथं लोक रात्र झालं डायरेक्ट क्रूजमध्ये नाचायला सुरुवात करतात. आता त्यातले नाच तुम्हाला दाखवतो, या माझ्या मागं. तुम्ही बघितलं असेल आता इथे अशा प्रकारे डान्स होतो. पण आम्ही फक्त हळदीमध्ये नाचतो, त्याच्यामुळे आम्हाला जर आमचे हातपाय फक्त हळदीमध्ये नाचतात. सो आत्ता तुम्ही बघू शकता आम्ही आलोय 5th डेकला. याच्यामध्ये एवढं म्हणजे ना बघा ना किती म्हणजे असं एकदम 5 स्टार हॉटेलसारखं वाटतंय. म्हणजे एकदम हा इंडियामध्ये सगळ्यात लक्झरी काय रे काय बोलले होते, एशिया नाही इंडियाचा नंबर 1 क्रूज आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण असा ॲम्बियन्स वगैरे आहे आणि असं बघून असं वाटतं की एमिरेट्सचा बिझनेस क्लास, एमिरेट्सच्या बिझनेस क्लासमध्ये पण आपण लवकरच जाणार आहे. या व्हिडिओला जर 5 लाख व्ह्यूज भेटले तर नक्कीच एमिरेट्सच्या बिझनेस क्लास पण मी तुम्हाला दाखवतो. पुन्हा एकदा मी एमिरेट्समध्ये बस. तुला नाही पासपोर्ट तरी आहे का? आहे पासपोर्ट? कुठं आहे? अरे राशन कार्ड आहे तो पासपोर्ट नाही. तर आता आपण आलेलो आहे. तुम्हाला मी अख्खा ही लॉबी दाखवतो, ही लॉबी आणि लिफ्ट बिफ्ट दाखवतो. बघा ना कसा विषय आहे. आपण लिफ्ट आतमधून बघितली मगाशी, तर आता बाहेरून दाखवतो. यांची केबिन वगैरे आहे सगळा. हे बघा इथून लॉयल्टी डेस्क वगैरे आहे. याच्यामधून तुम्ही काही पण तुमचे प्रश्न मंजुषा असेल तर विचारू शकता. बघा ना यांच्या पायऱ्यांमध्ये पण लायटिंग आहे. तर अशा प्रकारे आपली बोट चालू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता सध्या मी बाहेरचा दाखवू नाही शकत, कारण फॉर सेफ्टी रिझन या लोकांनी सगळं बंद करून ठेवलं आहे. कारण कुणी काय कचरा बिचरा टाकेल बाहेर, कोण कुणाची पोरं टाकतील, कोण कुणाची बायको टाकेल, म्हणून या लोकांनी सगळं बंद करून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळा पॅक आहे, पण पूर्ण AC आहे. एक नंबर फिलिंग आहे. तिथं मूवी थिएटर पण आहे, पण आपण आज नाही जाणार. आता आज जरा दमलो आहे आम्ही, तर लवकरच जाण्याचा प्रयत्न करू तिथे आणि जाऊ. तिथे ही कशी आहे माहिती आहे का, ही तर गर्लफ्रेंडला घेऊन यायची जागा आहे. आपलं पोरं ये इकडं येड्यासारखं काय ना काय पोरांच्या वाटे हल्ली मजा यायची कमी झाली. तुला वाटतंय? काय पण बोल यार, माझ्या कपड्यांनी जिंकला रे. मी नाचत होतो ना तिथं पण माझे कपडे एवढे शाईन करत होते ना, म्हणजे असे लोक अशी उरबुरून बघत होते. कोण नाही हा ब्रँड आहे ना, वाटतंय म्हणजे जरा वाटतंय थोडं वाटतंय म्हणजे उठावदार वाटतंय. क्रिएटिव्हिटी करायची इच्छा पोरी आहेत, पोरी सुंदर आहेत, पोरी सुंदर आहेत. लालवाली होती, ब्लॅकवाली होती, आहेत बाई सुंदर आहेत. ते आहेत त्यांच्यासोबत पण आहेत ते पोरं. मला वाटत नाही, कारण माझ्याकडे वगैरे ते बघत होत्या. मला वाटत नाही तुझ्याकडे नाही बघणार ते माझ्या कपड्याकडे माझ्या बघत होते. मला तर असं वाटतं माझ्याकडे असे बघत होते ना, मला वाटत नाही ते खूपसुरतीवर ते प्रेम करत असते. मला वाटतं ते मनापासून असं मनातून प्रेम करणाऱ्या पोरी आहे तिथे. नाही खूपसुरती मला वाटत नाही. गैरसमज आहे बाबा. तर माझे कपडे ते बघितले, अरे हा कुठला ब्रँड आहे, रॉली रिचचा ब्रँड आहे, हा एक्सपेन्सिव्ह कपडे आहेत, त्याच्यामुळे त्या बघत होत्या रे. आणि मागून ऊन आहे, सूर्याची किरण डायरेक्ट समुद्रावर पडतात, त्याच्यामुळे तो ऊन पूर्ण त्यांच्या डोळ्यावर रुकतो, म्हणून तुला सावली म्हणून वापर करतात. घे ना, घे बाबा घे, नको टाइम लावू. पफ्ड आहे का बघ ना, अनफ्राईड बघ ना, अनफ्राईड. अरे घे ना, काय माणूस आहे तू. वाचेल अनफ्राईड. चिटोस मध्ये पॉफ्ट येतं का? पॉफ्ट येतं, अनफ्राईड वगैरे नाही येत का? A few moments later. रिसिप्ट आहे किती? 1500 रुपये. किती? 1500 पण नाही, $15 काय चिटोस, $15 चिटोस. आणि मी किती घेतला? 2.50 मिंट घेतला फक्त. हां, $15 चिटोस घेतला. नालायक नाही तरी त्याला बोललो चिटोस घेऊ नको, चिटोस घेऊ नको. त्याला बोललो 1700 रुपये. 1700 रुपयाला हा चिटोस पडला आणि हा हे पडला. हां, एवढ्या 2 गोष्टी 1700 रुपयाची. बाकी याच्यात हवा भेटली, हवा. अरे भाई, मी तो डॉलरचा बघितलंच नाही, मला वाटलं असेल 50 रुपयाला. ते बनकर कॅमेरा ह्याला काय चाललंय तुझा? ह्याला आता 1700
एवढं आता कर बंद भाई, आता घेऊन तर घेतलं नाही नाही, का 1700 रुपयाचं का $15 ना कर बंद भाई. का चाटून का आताचा मसाला पण चाटून का चाटून A few hours later. टीव्ही वरती सिरियल लावली. इथं बघू शकता पूर्ण अंधार, काही दिसणार नाही समुद्रात. हे बघा ना, काहीच नाही, पाण्याचे तरंग पण तुम्हाला दिसणार नाही, काही नाही, काचेचं फक्त रिफ्लेक्शन दिसतील. चंद्र निघलाय का बस? चंद्र पण नाही निघला तो, बघ ना, काहीच नाही दिसणार नाही रे. काय लय एकदम म्हणजे बघा ना, म्हणजे एवढा कसं काय ना, म्हणजे लय खतरी गोष्टी आहेत या, म्हणजे एवढा म्हणजे एकदम डेंजर. आता भोजनाचा आस्वाद घेऊ. ये थँक्यू. पूर्ण फिश टँक सारखा फील येतोय, तुम्ही बघू शकता वरती. हा वाला याच्यामध्ये स्टारलाइट आहे, फर्स्ट वाला मेडिकल सेंटर कुठला आहे? चल ये. दुपारचा टायमिंग मिस केला आम्ही, तर आम्ही आता टाइम वेस्ट न करता आम्ही पहिले उठून जेवायला आलो, कारण पुन्हा एकदा जेवणाचा टाइम मिस झाला असता. हा ना, कुठे एंडिंगला ठेवला एकदम. कुठला? हा बॉसचा काहीतरी परफ्यूम आहे, इथे बघू शकता. हे मी परफ्यूम लय वापरले, भरपूर परफ्यूम वापरलेत मी. ही कॅप्टनची टोपी घेते का? ती नाही बोलला तर $200 असेल. आमचा फोटो असेल इथे, कारण ते बोलले होते डिस्प्लेला लावणार. वाघ आहेत कुठे? आपले कुठे आहेत 2 वाघ? आपण लेट आलो होतो ना रे, लवकर आलो होतो आपण. लेफ्टला असेल. अजून चालू आहे लावणीचा काम. हॅलो, हाय. मस्त एकदम. थँक्यू यार, मस्त. मी फर्स्ट टाइम आलोय. फर्स्ट टाइम नाही कधी. शेट सेम. थँक्यू यार. आम्ही आमच्या फोटोचा वेट करतोय. होत आहेत ना, अजून लवकर होऊ दे. पण आता जेवणाचा आस्वाद घ्यायला आम्ही जवळपास येत चाललोय. हॅलो, हाय. हॅलो, घ्या ना. नमस्ते. थँक्यू. Veg or non-veg? नॉन-व्हेज. Non-veg you will get deck number 4. Here you will get a vegan tea. इट्स ओके. You can go from व्हेज this इज side. फाईन. Yeah, कम. sure. Enjoy. काय थोडासा अजून घेतो. संपले रे, तू घेईपर्यंत काय नाही भेटणार. संपला विषय. काम तमाम. सो गाईज, आता आम्ही घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये पूर्ण चिकनचे पीस आहेत सगळे आहे, आणि हा कुठला तरी व्हाईट चिकन आहे गेस. सो पहिले हा तर मला सेम इजिप्तमध्ये जो अफगाणी चिकन खाल्लेला त्याच्यासारखाच टेस्ट लागतोय, कारण पूर्ण व्हाईट आहे, आणि आय थिंक व्हाईट ग्रेव्ही आहे. हा, मी तुला बोललो नाही खाऊ शकत. याने बघा काय आणलंय. तुला गरज होती का? ये पाला पाचोळा घेऊन आलाय. तर आपण डिनरवरून आलो, आता बसलो, थोडीशी पुन्हा एकदा वामकुक्षी घेतली, आणि त्याच्यानंतर आता असंच जात होतो. परत बोललो बाहेर जातो, जरा 4-5 पाण्यात पोहणारी लोक बघतो. तर मग आता जाऊन असं जाता बघितलं तर आम्हाला ना 4 गोष्टी दिसल्या. लाईफ जॅकेट, तर लाईफ जॅकेट पण आता जरा बघून घेऊ, कारण मी तुम्हाला जसं बोललो, जसं आलो तसं आम्ही तुम्हाला बोललो की बाबा आम्ही काहीतरी ना असा सगळा तुम्हाला कानाकोपरा दाखवणार आहे, तर तुम्हाला एक पण कोपरा सुटला जाणार नाही. तुम्ही अक्षरशः तुम्ही गेलं ना,
तुम्ही कधी आले ना कॉट्रेला क्रूज मध्ये, तुम्ही डायरेक्ट बोलाल अरे तू पण विनायक माली त्यांनी हा कोपरा दाखवला होता, अरे तू पण विनायक मालीने ही गल्ली दाखवली होती, तू पण तो कपाट दाखवला होता. तुम्हाला सगळं दिसलेलं असणार आहे, तुम्ही प्रिपेअर राहणार आहेत. आता दाखवतो या. आता हा कप्पा बघा, याच्यात हे असे ठेवलेले आहेत, हे उघडणार नाही. उघडायचा प्रयत्न करू नका कारण हे उघडणार नाही, का मी प्रयत्न केलेला आहे. तुटला भेटला तर भारी फाईन पडेल डॉलर मध्ये. हे बघा, हे असा विषय. याचा मी तर अशी टेक्निक विचार करतोय की मला तर वाटतंय या असा पाय घातला ना लई भारी काम होईल. पाऊस कसा ॲक्च्युली विषय कसा असतो माहिती आहे का, तर मी तुम्हाला आता ना नीट सविस्तर सांगतो. म्हणजे बर्मुडा ट्रायंगल माहिती आहे का तुम्हाला? पण बर्मुडा ट्रायंगलचा विषय असा आहे की समुद्राच्या खाली ज्वालामुखी असते, तो गरम होते पाणी, तो पाणी गरम होऊन बाष्पाचं असं वरवर जाते, पाणी ढगामध्ये रूपांतर होते, ढगामधून थेंब पडतात, ज्वालामुखीचं पाणी आपल्या अंगावर पडते, संपला बर्मुडा ट्रायंगल.